टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत आलिमघर में अखंड हरिनाम शोला का आयोजन चौथा साल आप देख रहे हैं, जहां पे कालाचा कीर्तन सुनने के लिए हजारों के तादाद में लोग उपस्थित थे। तो वहीं पे प्रसाद भी सबने ग्रहण किया। तो चलिए हम दिखाते हैं वहां का कुछ दृश्य। अवतार आहे। या मृत्यू लोकामध्ये या पृथ्वीवर ज्या दुर्जनाचा पहार झालेला आहे त्या दुर्जनाचा पहार कमी करण्याकरता मी इथं आलो। तुम्ही चिंता करू नका, फक्त मी ऍड्रेस देतो, जो पत्ता देतो त्या पत्त्यावर येऊन मला सोडा। यशोदा मैयाच्या घरी जिथं मुलगी जन्माला आलेली आहे तिला इकडे घेऊन या आणि मला तिथं नेऊन ठेवा। तो पत्ता सांगितला। नंदाच्या घराला तिथं मुलगी जन्माला आलेली आहे आणि तिला घेऊन या आणि मला तिथे ठेवा। भगवान परमात्म्याने जसं सांगितलं त्या पद्धतीने महाराज वसुदेव बाबांनी काय केलं, माझ्या परमात्म्याला तिथं उचललं, तिथून उचललं आणि रस्ता मोकळा झाला। द्वारपाल झोपलेले होते, वाट मोकळी झाली। यमुना मैया दुथडी वाहत होती, तिला आनंद होता। या जगाचा बाप माझ्या पात्रातून चाललाय, मला दर्शन घेण्याचं भाग्य सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। नदी महाराज या ठिकाणी दुथडी वाहायला लागली, मला भगवान परमात्म्याचं चरण स्पर्श करायचा आहे। या हेतूने महाराज ती नदी वाहायला लागली। भगवान परमात्म्याने विचार केला, जर आता जर या ठिकाणी अशा पद्धतीने जर हिचा पूर जर वर आला तर माझ्या बाबाचं काय होईल सांगता येत नाही, काम अर्ध्यावर आहे। म्हणून काय केलं, महाराज टोपलीतून पाय बाहेर काढला, स्पर्श केला, नदी दुभंगली गेली, रस्ता मोकळा झाला। यशोदा मैया तिथं झोपलेल्या होत्या, जिथं मुलगी जन्माला आलेली होती, माया जन्माला आलेली होती। त्या मायेला तिथं महाराज माया जन्माला आलेली होती, तिथं परमात्म्याला ठेवलं आणि परमात्म्याला ठेवल्यानंतर माया तिथून उचलली आणि कुठं आणली, कुठं मथुरेमध्ये कंसाच्या बंदीखान्यामध्ये महाराज त्या मायेला आणलं। मला वाटतं इकडं आता आपल्याला जास्त चिंतन करायचं नाही। भगवान परमात्मा तिथं अवताराला आलेला आहे यशोदा मैयाच्या जवळ आणि बाबांची बहीण म्हणजे सुनंदा, बरं सुनंदा नावाची गवळण त्या ठिकाणी होते। तिने पाहिलं की आपल्या वहिनीला काय झालेला आहे, मुलगा, आणि वहिनीला मुलगा झालेला आहे कळाल्यानंतर महाराज गोशाळेमध्ये बाबा गेलेले होते। त्या बाबाला आवाज देत देत महाराज तिथे गेले, दादा हो दादा तुम्हाला मुलगा झालेला आहे। आणि त्या मुलगा झालेल्याचा महाराज तो आनंद उत्सव महाराज त्या ठिकाणी नंद बाबांनी सुद्धा साजरा केला। परमात्म्याच्या येण्याचं स्वागत संत महात्मे करतात महाराज। गवळण मराठी गवळण
अवतीर्ण झालेला भगवान परमात्म्याची मूर्ती होत आहे. कधी महाराज स्वतःलाच पलटी करतायत, यशोदा मैयाला आनंद होतो. का आपलं बाळ थोडंसं सरकायला लागलं की माईला किती आनंद होत असतो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. भगवान परमात्मा त्याच आपल्या ह्या हरिनाम सोहळ्यासाठी खूप साऱ्या आपण सर्वजणांनी यथाशक्ती आणि जसं जे उत्तम राऊत यांचं सुद्धा गावाच्या सगळ्याच कार्यामध्ये गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आणि होण्यामागे किंवा सिंह सर्व स्त्रियांचा सर्व महिला मंडळाचा आहे. अगदी